नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओची मी कुठलीही स्क्रिप्ट केलेली नाही. फक्त तुमच्या मनात जे डाऊट्स आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो एक कॉमन क्वेश्चन असतो परीक्षेच्या या कालावधीमध्ये, त्यावरती मी चर्चा करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचा एकच सध्या कॉमन क्वेश्चन आहे, तो म्हणजे सर फिजिकल केमिस्ट्रीची फार भीती वाटते. काय करू म्हणजे मला फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन चांगले किंवा बऱ्यापैकी सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. पहा, आपली जी केमिस्ट्री आहे ती फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा 4 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. आणि महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना जर अवघड कुठला प्रश्न वाटत असेल तर फिजिकल केमिस्ट्री. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का, आपली 11वीची केमिस्ट्री देखील फिजिकल केमिस्ट्रीने सुरुवात केलेली आहे आणि आपली 12वीची केमिस्ट्री देखील फिजिकल केमिस्ट्रीने सुरू झालेली आहे, हो की नाही? मग आता ज्याची सुरुवातच फिजिकल केमिस्ट्रीने झालेली, अशा फिजिकल केमिस्ट्रीची भीती बाळगून कसं चालेल? तर चला मग बघूयात आपल्या या फिजिकल केमिस्ट्रीची प्रत्येक विद्यार्थ्याची भीती कशी दूर करता येईल. माझी एक सर्वांना विनंती आहे की कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही तोपर्यंत तुमची भीती जी आहे ती कमी होणार नाही निश्चितपणे. आणि आणखी एक खात्रीनं सांगतो की ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल तर 100% तुमच्या मनातून फिजिकल केमिस्ट्रीची भीती गायब झालेली असेल. लेट्स मूव्ह ऑन. पहा, तुमच्यासमोर मित्रांनो आपला यावर्षी म्हणजेच गेल्या वर्षी झालेला बोर्डाचा पेपर आहे केमिस्ट्रीचा. तुम्ही पाहू शकताय, त्याची स्कॅन कॉपी मी इथं ठेवलेली आहे. तर 2025चा 20 फेब्रुवारीचा हा पेपर आहे मित्रांनो. फरक फक्त एवढाच आहे, यावर्षी आपला जो पेपर आहे बोर्डाचा तो आहे 18 फेब्रुवारीला, समथिंग पुढे मागे. ओके, सो 18 फेब्रुवारीला हा पेपर आहे. आता आपण बघतोय की या पेपरमध्ये नेमकं काय होतं ते थोडंसं आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. पहा, तुम्ही जर बघितलं तर MCQ आपली सुरुवात होते पेपरची. तुम्ही पाहू शकताय की सेक्शन ए मध्ये आपल्याला 10 MCQज असणार आहेत मित्रांनो, 10 मार्क्ससाठी. पहिलाच क्वेश्चन स्कॉटकी डिफेक्टचा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पहा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता कोण किती अभ्यास करतंय याच्यापेक्षा कोण कसा अभ्यास करतंय याच्यावरती त्यांचा स्कोअर डिपेंड असणार आहे. इव्हन दो CET नीट JEEचे मार्क्स सुद्धा त्याच्यावर डिपेंड असतात. कारण जे स्मार्ट स्टडी करतात ते स्टुडंट स्मार्ट ठरतात आणि त्यांनाच 100% देखील येतं. केमिस्ट्रीला बोर्डामध्ये पण 70 ऑफ 70 पाहिजे असतील तर मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा मित्रांनो, नक्की तुम्हाला 70 पैकी 70 मार्क पडतील. इट मीन्स 100 ऑफ 100 केमिस्ट्री. पहा, टॉपिक इथं आता टॉपिकची नावं विसरून जा. फिजिकल केमिस्ट्रीचे एकूण 6 चॅप्टर्स आहेत आपल्याला. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, इलेक्ट्रो, थर्मो, केमिकल कायनेटिक्स. पण याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. पहा, पहिला क्वेश्चन बघितला, स्कॉटकी डिफेक्ट म्हणलं की तुम्हाला टॉपिक आठवला पाहिजे. याचा अर्थ टॉपिक महत्त्वाचा नाही, टॉपिक मधून कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन येतो ते महत्त्वाचं आहे. मी ते तुम्हाला पॉईंट आउट करून देते. स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे डिफेक्ट्स मधून क्वेश्चन आला होता, हो की नाही? सो सॉलिड स्टेट मधला क्वेश्चन आहे. फ्रीजिंग पॉईंट म्हणलं की सोल्युशन मधला क्वेश्चन आहे. पहा, तुम्ही पाहू शकता. परत फिजिकल केमिस्ट्रीचा इथं पाहू शकता डेल्टा एन म्हणजे थर्मोडायनॅमिक्सचा क्वेश्चन आहे हा. पुढे पाहू शकताय तुम्ही अजून की KA KB हे सगळं कुठं आहे मित्रांनो, सांगा लवकर कमेंट बॉक्समध्ये. डिग्री ऑफ डिसोसिएशन हे सगळं आयोनिक मध्ये आहे. तुम्ही बघू शकताय पुढचा क्वेश्चन. हे पहा, कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी हा सगळा जो पार्ट आहे मोलार कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकता 10 पैकी 4 MCQ तर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचे दिसत आहेत. आता हे आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकताय. पहा, इथं क्वेश्चन आहे रेट लॉ एक्सप्रेशन, केमिकल कायनेटिक्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर मोलॅलिटी म्हणजे सोल्युशनचा क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकताय पुढे अजून की सेक्शन बी मध्ये हेनरीज लॉ सोल्युशनचा क्वेश्चन आहे. ऑस्मोटिक प्रेशर सोल्युशनचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे अजून तुम्ही बघू शकता इथे पहा, कॅल्क्युलेट द वर्क डन थर्मोडायनॅमिक्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर इथं बघू शकताय की कुलम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. सेक्शन सी मध्ये आलोय मित्रांनो, जिथं 3 मार्काचे 8 क्वेश्चन्स 12 पैकी तुम्हाला सोडवायचे असतात. हा पेपर मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सॉल्व्ह करून दिलेला आहे, प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर सहित आणि इम्पॉर्टन्स सहित, आणि टेक्स्टबुकमध्ये कुठल्या पेजवर आहे ते सुद्धा मी सांगितलेलं. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर
त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करावं लागेल, हो की नाही. सो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ सर्च करून तुम्ही बघा. पूर्ण डिटेल्ड सोल्युशन अक्षरशः पेज नंबर सहित सगळं दिलेलं आहे. माझा आजचा उद्देश वेगळा आहे. पहा, सेक्शन सी मध्ये आपण बघतोय की PH आयोनिक वरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्ही इथं पण बघू शकता. आता पहा, हे पहा, डेल्टा एच डेल्टा यू थर्मोडायनॅमिक्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर इलेमेंट विथ मोलार मास 27 सॉलिड स्टेटचा न्यूमेरिकल आहे मित्रांनो. राऊल्स लॉ तुम्हाला माहिती आहे, सोल्युशनचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय कॉमन आयन इफेक्ट आयोनिक मधला हा क्वेश्चन आहे मित्रांनो. त्यानंतर युनिट सेल सॉलिड स्टेटचा क्वेश्चन परत एकदा आलेला आहे. लेट्स मूव्ह ऑन. पहा, सो याच्यावरून काय तुमच्या लक्षात आले सांगा. सर तुम्हाला काय सांगायचे. पहा, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मित्रांनो, की जे फिजिकल केमिस्ट्री आहे तो तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन पेपरमध्ये मेजर पार्ट आहे. जवळपास 70 पैकी तुम्ही 35 मार्क फिजिकल केमिस्ट्रीला धरून चला, कारण 6 टॉपिक्स आहेत आणि अगदी 18 मार्क जवळपास तुम्ही बघू शकता की न्यूमेरिकल्स आणि थिअरी हा खूप मोठा पोर्शन आहे. आणि यालाच जर तुम्ही घाबरला तर पुढचं इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक अप्लाइड कसं होणार. सो आता बघूया आपण की कशा पद्धतीने आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीला टॅकल करता येईल. मी माझा मगाचा मुद्दा परत एकदा हायलाईट करतो की सॉलिड स्टेट, आयोनिक, इलेक्ट्रो केमिकल कायनेटिक्स, ही नावं विसरून जावा. आता काय बघायचं, सगळ्यात पहिला मुद्दा. आणि तुम्ही नोटबुक घेऊन बसा मित्रांनो. मी काय सांगतोय ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा, कारण अभि नाही तो कभी नाही. आत्ता जर ही वेळ गेली तर तुमचं ना बोर्ड होईल ना CET होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, खास करून जे विद्यार्थी फिजिकल केमिस्ट्रीची भीती बाळगून आहेत. चला तर मग बघूया आपण. पहा, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटकडे नेते मित्रांनो. आपला हा फिजिकल केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या. आता या टॉपिकमध्ये तुम्ही बघू शकता सॉलिड स्टेट हे नाव झालं, नाव विसरून जा. आता महत्त्वाचं काय, तुम्ही मगाशी मी बघितलं होतं बा, क्वेश्चन पेपर मी तुम्हाला बोर्डात दाखवला, त्याच्यात पहिलाच MCQ कशावर आलेला आहे, डिफेक्ट्सवर आलेला आहे. सो सॉलिड स्टेटमध्ये डिफेक्ट्स हा पॉईंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. मग मी आता त्याच्यावरच बोलतोय की जे बोर्डात क्वेश्चन्स येणार आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट्स, म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीचा प्रत्येक इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला करावा लागेल, हो की नाही. सो सॉलिड स्टेटमध्ये काय करायचं मित्रांनो, सगळ्यात दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड हा पॉईंट फिक्स आहे मित्रांनो. दरवर्षी याच्यावर क्वेश्चन असतो, आलेला आहे बऱ्यापैकी. PYQ जर तुम्ही चेक केले, त्याचा पण व्हिडिओ आपला PYQचा आहे. परत आणखी एकदा मी नवीन व्हिडिओ त्याच्यावरती बनवणारच आहे. क्रिस्टलाइन अमॉर्फस सॉलिडचा जो डिफरन्स आहे मित्रांनो 100% करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तसं तर मी हे सगळे पॉईंट तुम्हाला ज्याच्यावर क्वेश्चन्स येतात तेच दिलेले आहेत. टॉपिक खूप मोठा आहे, त्याच्यातून कशावर क्वेश्चन्स येतात ते दिलेले आहे. पहा, दुसरा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला या टॉपिकमध्ये काय करायचं आहे, ॲनिसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी. ॲनिसोट्रॉपी क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी आहे, आयसोट्रॉपी अमॉर्फसची आहे. ते एकदा बघा, डिटेलमध्ये त्या डेफिनेशन करा आणि नेमकं काय म्हणणं आहे प्रॉपर्टीचं ते तुम्हाला बघायचं आहे. त्यासाठी आपली 1 शॉर्ट सिरीज पण येते, जर डिटेल याचे पाहिजे असतील तर तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, त्यानंतर आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम ह्या दोन्ही डेफिनेशन करायचे आहेत तुम्हाला. टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, एकूण 4 प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत मित्रांनो. आता त्याचे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स किती वेळ लागतो, 5 मिनिटं लागतात. आयोनिक, कोव्हॅलंट किंवा त्याला नेटवर्क म्हटलेलं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर, त्यानंतर आहे मेटॅलिक. सो हे 4 टाइप्स, प्रत्येकाचे एक्झाम्पल वगैरे करून ठेवा. एक्झाम्पल मस्ट आहेत आणि फोर्सेस कुठले, पार्टिकल्स कुठले ते बघायचे. 5-10 मिनिटाचा पॉईंट आहे. त्यानंतर पॅकिंग एफिशियन्सीचे डेरिव्हेशन्स आहेत मित्रांनो. डेरिव्हेशन्स लक्षात ठेवा. सिंपल क्युबिकचं डेरिव्हेशन, त्याची पॅकिंग एफिशियन्सी किती आहे, बॉडी सेंटरची किती आहे, त्यानंतर फेस सेंटरची किती आहे. हे तिन्ही डेरिव्हेशन्स इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला येतात. डिफेक्ट्स मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय, सगळेच डिफेक्ट्स करणं गरजेचं आहे. सगळे हो करावे लागतील सगळेच. मी तुम्हाला आता इम्पॉर्टंटच दिलेत की नाही, किती पॉईंट, 7 तर पॉईंट करायचे. सो सॉलिड स्टेटमध्ये याच्यावरच क्वेश्चन येतात, याच्या बाहेरचा क्वेश्चन येत नाही. जे बोर्डवर आहे दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो डिफेक्ट सगळे करा. त्यानंतर इलेक्ट्रिक प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही बघू शकताय सेमीकंडक्टर्सवर क्वेश्चन येतात. N टाईप सेमीकंडक्टर्स, P टाईप सेमीकंडक्टर्स, हो की नाही. आणि ते त्याच्या इम्प्युरिटी कुठल्या ग्रुपच्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये पण एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन आहेत. पॅरामॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम, एक्झाम्पल्स करून ठेवायचे. डिफेक्ट्समध्ये स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट सगळेच आहेत. मेटल एक्सेस, मेटल डेफिशियन्सी, एब्सेंटस, हे डिफेक्ट छोटे छोटे पॉईंट्स आहेत. वाचून तुम्हाला हार्डली हा टॉपिक
हार्डली जर तुमची दुसरी रिव्हिजन असेल तर तो 30 मिनिट्समध्ये होतो मित्रांनो. 30 मिनिट या टॉपिकला. आणि हेच पॉईंट्स मी परत म्हणतोय नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. हेच पॉईंट्स अगोदर करायचे, दुसरं काही करत बसू नका. आता वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो, हो की नाही. सो हे जे 7 पॉईंट्स आहेत अगोदर करा सॉलिड स्टेटचे. चला दुसरा जो टॉपिक आपला सोल्युशन्स फिजिकल केमिस्ट्रीचा. तुम्ही बघा 2025लाच राऊल्स लॉवर क्वेश्चन आला होता. मी आत्ताच दाखवलंय सुद्धा तुम्हाला. तुमच्याकडं पहा, उघडा डोळे बघा नीट, प्रूफ आहे आपल्याकडे. पहा आता म्हटलेलं पहिला क्वेश्चन जो होता डिफेक्ट्सवर, हे पहा स्कॉटकी डिफेक्टवरचा क्वेश्चन होता. त्यानंतर डिफाईन्ड राऊल्स लॉ. सो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कशावर क्वेश्चन्स येत आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि क्वेश्चन पेपर काय म्हणतो त्याच्यानुसार आपण गेलं पाहिजे मित्रांनो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जर एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन नाही केलं तर आपण भरकटत जाऊ शकतो. त्यामुळं सध्या तरी माझ्या मते एक्झाममध्ये काय विचारलं जातं दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे पहा राऊल्स लॉ. सो मी तुम्हाला खोटं नाही बोलणार मित्रांनो. डिराईव्ह द इक्वेशन ऑफ राऊल्स लॉ. मी तुम्हाला आत्ताच काय म्हटलं, प्रत्येकदा इम्पॉर्टंट पॉईंट्सकडे सगळ्यात अगोदर मी हायलाईट करून दिले. राऊल्स लॉ करा. हेनरीज लॉवर सुद्धा क्वेश्चन येतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सोल्युशनमध्ये राऊल्स लॉ, हेनरीज लॉ करा म्हणजे कराच. आयडियल नॉन आयडियल सोल्युशन्स. आयडियल म्हणजे काय, नॉन आयडियल म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल खास करून या एक्झाम्पलवरती ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स सुद्धा येतात, त्यामुळे कराच. ऑल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असेल. ऑल म्हणजे काय, अहो खूप सोपं आहे. 20 मिनिटामध्ये तुमच्या त्या प्रॉपर्टीज होऊ शकतात. कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिले लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हो की नाही. दुसरे आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तिसरे आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आणि चौथी आणि शेवटची प्रॉपर्टी आहे ऑस्मोटिक प्रेशर. सो ह्या 4 प्रॉपर्टीज. सर याच्यात काय करायचं, याच्यात सिम्पली त्याचे जे फॉर्म्युले आहेत, माझे खूप सारे व्हिडिओज आहेत, PYQ सिरीज आहे, 1 शॉर्ट सिरीज येते, तर मी त्याच्यात फॉर्म्युला ट्रिक्स पण दिलेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, फॉर्म्युले पाठच करावं लागतं. त्याशिवाय न्यूमेरिकल सोडवू शकत नाही. न्यूमेरिकलसाठी शेवटी मी 5 मिनिटं बोलणार आहे. न्यूमेरिकलची आयडिया कशी करायची ते पण सांगतो. सो सगळ्यात अगोदर आपण थिअरीवरती फोकस करतोय फिजिकल केमिस्ट्री. याच्यातले फक्त फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले पाठ करा. शक्यतो डेरिव्हेशन्स हे विचारत नाहीत. मी परत सांगतोय की ह्यांचे जे डेरिव्हेशन्स आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे ते नाही विचारत, ते डायरेक्टली काय विचारतायत, न्यूमेरिकल्स विचारतायत. सो ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरचे न्यूमेरिकल्स म्हणजे यांचे फॉर्म्युले मोलार मासचे तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यानंतर मोलार मास आणि न्यूमेरिकल्स मी इथं म्हटलेलंच आहे की मोलार मास आणि न्यूमेरिकल्स. मोलार मास प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीनुसार त्याचा फॉर्म्युला आणि विथ ट्रिक्स तुम्हाला अवेलेबल असेल आपल्या चॅनलवरती. त्यानंतर वेंट ऑफ फॅक्टर फॉर इलेक्ट्रोलाइट्स नॉन इलेक्ट्रोलाइट, दोघांमध्ये काय फरक आहे हे पहा. इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतात त्याच्यामुळे पार्टिकल्स वाढतात, त्यामुळे त्याचा वेंट ऑफ फॅक्टर ग्रेटर दॅन 1 असतो. नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी तो काय असतो, डिसोसिएट होत नाहीत म्हणून जेवढा आहे तेवढा असतो, 1 असतो. सो हे जे पॉईंट्स आहेत सोल्युशनमधले सगळ्यात अगोदर करायचे विथ न्यूमेरिकल्स. कुठले करायचे ते पण सांगितलेले. कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक, आयोनिक इक्विलिब्रिया. याच्यात काय करू सर, हे पहा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. 25ला पण क्वेश्चन आलेलं आहे त्याच्यावर, 2025च्या बोर्ड पेपरमध्ये तुम्ही बघू शकता. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर खूप इम्पॉर्टंट आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन, पर्सेंट डिसोसिएशन अतिशय इम्पॉर्टंट आहे. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स, KA KB एक्सप्रेशन विचारतात. KA कसा काढायचा, KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी किंवा KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. ते जे डेरिव्हेशन्स आहेत ते करा, त्याच्यावरती क्वेश्चन्स ते विचारत आहेत. त्याच्यानंतर pH स्केलमधून काय येणार आहे, pH प्लस POHचं डेरिव्हेशन करा. pH काढा म्हणून विचारतात, POH काढा म्हणून विचारतात, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणून सांगतात किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन काढा म्हणून सांगतात. H प्लस काढा म्हणलं तर pH दिलेला असतो, OH मायनस काढा म्हणलं तर POH दिलेला असतो. किंवा एखादा बेस देऊन pH विचारतात मुद्दा म्हणून, तर बेसचा अगोदर काय काढायचं मित्रांनो, POH काढायचा आणि ह्या इक्वेशनचा वापर करून परत pH काढायचा. सो खूप सोपे न्यूमेरिकल्स याच्यामध्ये विचारलेले आहेत. बफर सोल्युशन्स अँड देअर टाइप्स. 2 प्रकारचे बफर आहेत मित्रांनो, एक आहे ऍसिडिक आणि बेसिक. यांचे जे बफर सोल्युशनचे इक्वेशन्स आहेत कोणते, pH वाले. सो pH ऑफ ऍसिडिक बफर, POH ऑफ बेसिक बफर, हँडरसन हॅसलबर्ग इक्वेशन. हे 2 इक्वेशन याच्यावरती मी खूप वेळा बोललेलो आहे, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये देखील बोललेलो आहे. याच्यासाठी तुम्ही PYQ सिरीज आपली रेफर करा. खूप सोपे न्यूमेरिकल्स याचे असतात, डायरेक्टली व्हॅल्यूज ठेवायच्यात, उत्तरे येतात, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. टाइप्स ऑफ बफर्स. त्यानंतर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, KS प्युअर क्वेश्चन्स आहेत मित्रांनो न्यूमेरिकल्स.
KSP प्रत्येक सॉल्टचा वेगवेगळा असतो. सिंपल 2 पार्टिकल्स तयार करणारा सॉल्ट NaCl KCl असे असतील तर त्याचा S² येतो सोल्युबिलिटी. KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट S². जर AB2 टाईप सॉल्ट असेल तर त्याचा 4S³ येतो. या पद्धतीने तुम्हाला KSPचं पाठांतर करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स येत आहेत. त्याच्यानंतर प्रेसिपिटेशन केव्हा होतं, कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय, कशा पद्धतीने 2025ला पण कॉमन आयन इफेक्टवर क्वेश्चन आलेला आहे. किंवा जो कॉमन आयन आहे तो ॲड केल्यानंतर जे डिसोसिएशन असतं ते थांबतं. म्हणजे जे डिसोसिएशन थांबवण्यासाठी इफेक्ट वापरला जातो तो कॉमन आयन इफेक्ट आहे. हेच पॉईंट्स अगोदर करा. मी परत एकदा विनंती करतोय सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना फिजिकल केमिस्ट्रीची भीती वाटते, हेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरच पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स येत आहेत. अगोदर हे करा. तुमच्याकडे राहिला वेळ तर नंतर दुसरं करा. नेक्स्ट केमिकल थर्मोडायनॅमिक्स. मित्रांनो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट पहा. मी सिस्टीम सराउंडिंग काय दिलेलं नाही. इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज फिक्स येणारा क्वेश्चन आहे. परत एकदा सांगतो, इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज फिक्स येणारा क्वेश्चन आहे. दरवर्षी विचारतात. प्रोसेसेस ॲडिबॅटिक प्रोसेस असेल, त्याच्यानंतर आयसोथर्मल असेल, आयसोबेरिक असेल, प्रोसेसेसच्या डेफिनेशन बघून ठेवा, उपयोग येतील. वर्क डन मित्रांनो 2 प्रकारचं वर्क डन आहे. W = -P एक्सटर्नल डेल्टा V हे एक जनरल आहे आणि W मॅक्सचं एक जे इक्वेशन आहे त्याच्यावरती पण न्यूमेरिकल किंवा डेरिव्हेशन, दोन्ही म्हणतोय मी इथं. डेरिव्हेशन पण विचारू शकतात हे, किंवा न्यूमेरिकल पण W आणि W मॅक्सचे विचारू शकतात. त्यामुळं फॉर्म्युले पण पाठ ठेवा. डेरिव्हेशन हे 2 करणं गरजेचं आहे. थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ विथ स्टेटमेंट करून ठेवा मित्रांनो. थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरनल एनर्जी त्याचं डेरिव्हेशन, एन्थाल्पी त्याचे टाइप्स, खूप सारे टाइप्स आहेत एन्थाल्पीचे. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, एन्थाल्पी ऑफ आयनेशन, एन्थाल्पी ऑफ ॲटोमेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ व्हॉट एव्हर इट मे बी. सगळ्या टाईपच्या एन्थाल्पीचं डेफिनेशन करा. एखाद दुसरं डेफिनेशन एक्सपेक्टेड आहे. किती वेळ लागतो, 10 मिनिटं लागतात, कारण सगळ्या डेफिनेशन तिथंच आहेत. जवळपास जास्त डिफरन्स नाही आहे. त्यानंतर हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन याच्यावर न्यूमेरिकल येतात मित्रांनो. किंवा तुम्हाला 3 इक्वेशन्स देतात, त्याच्यावरून जे त्यांना पाहिजे ते इक्वेशन त्याची तुम्हाला काढा म्हणतात. तर 3 इक्वेशनला अशा पद्धतीने ॲड, सबस्ट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय किंवा रिव्हर्स करायचं की तुम्हाला डिझायर्ड ज्याची काढता येत नाही त्याची काढता येऊ शकते एन्थाल्पी चेंज. हो की नाही. सो याच्यावर न्यूमेरिकल्स एक्सपेक्ट करून चला. याच्यासाठी न्यूमेरिकलचा सराव तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स सेकंड लॉ बघा, ज्याच्यात एंट्रॉपी बद्दल दिलेलं आहे. एंट्रॉपी, स्पॉन्टॅनिटी, त्यानंतर गिब्स एनर्जी. हा जो थर्मोडायनॅमिक्सचा शेवटचा पार्ट आहे, चेंज इन गिब्स एनर्जी. गिब्स एनर्जी पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे, एखादी रिएक्शन त्याच्यात एनर्जी स्पॉन्टॅनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस आहे, असे पण क्वेश्चन्स विचारतात. सो लक्षात घ्या, एंट्रॉपी बेस पण क्वेश्चन आहे. डेल्टा एस पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे, स्पॉन्टॅनिटीसाठी काय पाहिजे, डेल्टा एस आणि डेल्टा जी त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत आणि त्याचं एक डेरिव्हेशन पण आहे, शेवटचे 1-2 डेरिव्हेशन ते पण करा. सो थर्मोडायनॅमिक्स फार काही कॉम्प्लिकेटेड नाही. लोक जेवढं तुम्हाला दाखवता येत ना, बेळवता येत ना विद्यार्थी मित्रांनो, भ्यायची गरज नाही. फक्त माझं एक म्हणणं आहे, टेक्स्टबुकला सोडू नका. बघा हे जे आपलं टेक्स्टबुक आहे ना, हे जे मित्रांनो टेक्स्टबुक आहे ना, याच्यावरती तुमचा सध्या सगळ्यात जास्त भिस्त असली पाहिजे. ह्याला सोडू नका. ह्याला उशालाच घेऊन झोपायचं, सोडायचंच नाही दिवस रात्र. हे जे 6 चॅप्टर्स आहेत आपले फिजिकल केमिस्ट्रीचे 1, 2, 3, 4, 5, 6 याचे न्यूमेरिकल्स आणि डेरिव्हेशन्स आणि डेफिनेशन्स, लॉज हे पाठ करून टाकायचे आहेत. सिक्वेन्स सांगितला मी तुम्हाला. चलो बॅक टू आवर पॉईंट. परत एकदा आपल्या पॉईंटकडे येऊयात आपण, की हे झालं तुमचं थर्मोडायनॅमिक्सबद्दल. 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय महत्त्वाचं आहे सर, पहा. मोलार कंडक्टिव्हिटी तुम्ही बघितलं, आता क्वेश्चन पेपर दाखवला होता मी. मोलार कंडक्टिव्हिटीवर क्वेश्चन आहे, कंडक्टिव्हिटीवर क्वेश्चन येतो, सेल कॉन्स्टंट काढा म्हणून क्वेश्चन येतो. त्यामुळं हे जे 3 आहेत अगोदर करायचं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. मी परत सांगतोय की हा व्हिडिओ वाया नाही गेला पाहिजे माझा. तुम्ही विचारलं ना मला सर काय करू, मी तुम्हाला काय करायचं ते सांगायला. याच्यापेक्षा खूप मोठा पार्ट आहे फिजिकल केमिस्ट्री, पण जे ज्याच्यावर क्वेश्चन्स येतात तेच मी फक्त इथं देतोय. पहा, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये NaClचं इलेक्ट्रोलायसिस 2 प्रकार आहे. एक तर ॲक्वियस आहे, दुसरा आहे मोल्टन. दोघांचे रिझल्ट मित्रांनो वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. कॅथोडला एनोडला येणारे रिझल्ट जे आहेत ते दोघांचे वेगवेगळे, ते पाहून ठेवा. इलेक्ट्रोड्स लक्षात ठेवा, इलेक्ट्रोड्स, कॅथोड, एनोड. ऑक्सिडेशन कुठं होतं, रिडक्शन कुठं होतं. नस्ट इक्वेशन व्हेरी इम्पॉर्टंट. नस्ट इक्वेशन करावं लागेल, फॉर्म्युला पाठ करा. ई सेल, सेल पोटेन्शियल बरोबर काय येतं त्याचं इक्वेशन आहे, नस्ट इक्वेशन, ते पाठ करा. 25 डिग्री सेल्सिअसला ते कॉन्स्टंट व्हॅल्यूज ठेवतात, ते पण दुसरा फॉर्म जो आहे तो पाठ करा, कारण 25 डिग्रीला पण विचारतात. सेल पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असतं ते कसं कॅल्क्युलेट करायचं. E0 ऑफ सेल त्याच्यासाठीचं एक इक्वेशन आहे. परत स्टँडर्ड सेल पोटेन्शियल E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड, तो पण न्यूमेरिकलचा फॉर्म्युला पाठ करा. त्यानंतर फॅराडेज फर्स्ट लॉ, त्याच्यामध्ये काय विचारतात,
किती मोल्स ऑफ प्रॉडक्ट तयार होतो, किती मास ऑफ प्रॉडक्ट तयार होतं कॅथोडला ॲनोडला असं विचारतात, किंवा चार्ज किती आहे म्हणजे इलेक्ट्रॉन किती पास करायचे किंवा करंट किती लागेल, असे क्वेश्चन्स तिथं तुम्हाला टिपिकल 2 फॉर्म्युले फॅराडेज फर्स्ट लॉ सेकंड लॉचे ते पाठ करायचे. त्याच्यानंतर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड करा, ह्याच्यावर क्वेश्चन डायग्राम बेस्ड कन्स्ट्रक्शन बेस्ड येतो. सेल्स आहेत वेगवेगळे मित्रांनो, ड्राय सेल, त्याच्यानंतर निकेल कॅडमियम आहे, त्याच्यानंतर मर्क्युरी आहे, त्याच्यानंतर आपला लीड ॲक्युमुलेटर आहे, ऑक्सिजन म्हणजे फ्युअल सेल आहे, हायड्रोजन ऑक्सिजन. सो हे जे सेल्स आहेत ह्याच्या सेल रिॲक्शन्स कॅथोडची ॲनोडची आणि नेट सेल रिॲक्शन हे महत्त्वाचं आहे, ते त्यांनी करून ठेवा आणि प्रत्येक सेलचं पोटेन्शियल माहिती असावं ॲटलिस्ट आपल्याला. त्यानंतर EMF सिरीज त्याचे ॲप्लिकेशन्स, EMF सिरीजमध्ये नेमकं पोटेन्शियल कसं दिलं आहे UPSCने, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ही EMF सिरीज दिलेली आहे. तर त्याचं एक ॲप्लिकेशन सेलचं सेल पोटेन्शियल काढा. ऑलरेडी इथं विचारायच्या ऐवजी ते तुमच्या सेल पोटेन्शियलवर E0 ॲनोड कॅथोडवरती क्वेश्चन जास्त विचारतात. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा पार्ट आहे जो तुम्हाला अगोदर करायचा मित्रांनो. कमिंग टू द लास्ट टॉपिक ऑफ द फिजिकल केमिस्ट्री, सगळ्यात महत्त्वाचं रेट ऑफ रिएक्शन. त्याचं जे इंटिग्रेटेड रेट ऑफ हे इन्स्टंटेनियस किंवा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनचे इक्वेशन आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. जे स्टॉइकिओमेट्री डिनॉमिनेटरमध्ये जाते वगैरे तो फॉर्म्युला करा, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू A⁻x इंटू B⁻y. सो याच्यामध्ये तुम्हाला XYच्या व्हॅल्यूज काढायला वगैरे सांगतात, किंवा कॉन्सन्ट्रेशन देतात आणि रेट किती आहे ते विचारतात, किंवा Kची व्हॅल्यू पण देतात आणि कॉन्सन्ट्रेशन पण देतात, XY विचारतात. सो व्हॅरिएबिलिटी आहे. ह्या इक्वेशनवरती कॉमन क्वेश्चन्स आहेत. ऑर्डर ऑफ रिॲक्शन पण विचारतात, कधी Aच्या रिस्पेक्टिव्हली किती आहे, कधी Bच्या रिस्पेक्टिव्हली किती आहे, किंवा कधी ओव्हरऑल ऑर्डर किती असं विचारतात. व्हॅरिएबिलिटी आहे. एकच पार्ट जो आहे, आता थोडासा वेळ द्यायचा. ज्यांची अजून एक सांगतो, ज्यांची पहिल्यांदा रिव्हिजन करतायत त्यांना थोडा वेळ लागेल, पण भाऊ हे सगळे पॉईंट करा. हे पहा, टेन्शन घेऊन तुमचा अभ्यास होणार आहे का? सर मला खूप ताण यायला, सर मला खूप स्ट्रेस यायला. मला सांगा, कॉमन आहे. ताण येणं, तणाव येणं, परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहे, खूप महत्त्वाच्या आयुष्यातली तुमची बोर्ड परीक्षा आहे, ही CET नीट JEEची परीक्षा आहे. पण स्ट्रेस घेऊन, ताणतणाव घेऊन तुमचं टेन्शन कमी होणार आहे का? नाही. सो बजाय टेन्शन घेण्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या हातात जे आहे ते करू शकतो. सो जे होतंय ते करा. 8 दिवस द्या याला, तुमच्या लक्षात येईल की फिजिकल केमिस्ट्री तुमची स्ट्रॉंग होते हळूहळू. ओके. आणि ज्यावेळी पहिल्यांदा जात आहेत तर थोडं स्लो जा, एका पॉईंटवर फोकस करा. आता मी तुम्हाला 6 चॅप्टरचं दिलं आहे, तुम्ही एका चॅप्टरमध्ये बघा ना मी कुठले पॉईंट्स दिलेत आणि तेवढंच करा. आजचा दिवस तुम्हाला वाटतंय सरांनी सांगितले, स्वामी सरांनी सॉलिड स्टेटचे पॉईंट्स हे करा, तर तेवढंच करा फक्त. दुसऱ्या दिवशी परत व्हिडिओ बघा, सोल्युशनमध्ये काय काय दिलेत पॉईंट्स ते करा. 8 दिवस जाऊ द्या, थोडं स्लो आहे, वेळ अजून परीक्षेला काही फरक पडत नाही. येते एक लक्षात. सो स्लो जा, स्टडी जा, पण कन्सिस्टंट जा, थांबू नका. पहा, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड झिरो ऑर्डर रिएक्शन, दोन्हीचा इंटिग्रेटेड रेट लॉ, त्याचा रेट कॉन्स्टंट, Kची व्हॅल्यू, टाईम किती आहे वगैरे वगैरे क्वेश्चन्स विचारतात. फॉर्म्युले पाठ करा त्याचे. रेट कॉन्स्टंट K वरती क्वेश्चन्स आहेत, त्याचं डेरिवेशन पण आहे. इंटिग्रेटेड रेट लॉचं डेरिवेशन कोणाचं? फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डरचं. त्यानंतर T½ पण आहे. T½ म्हणजे हाफ लाईफवरचं पण डेरिवेशन, त्याच्यावर पण क्वेश्चन्स आहेत किंवा न्यूमेरिकल्स येतात. आणि फर्स्ट आणि झिरो ऑर्डरसाठी त्यांचे जे ग्राफ्स आहेत, त्याचा ग्राफचा जो हे आहे स्लोप आहे, त्याच्यावर क्वेश्चन्स कधी कधी ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत, फार काही येत नाहीत. पण फार टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला एखाद्या पानाचं ग्राफचं टेन्शन नका करू, काय होत नाही, कारण त्याच्यामध्ये येईलच असं क्वेश्चन काही गॅरंटेड नाही. न्यूमेरिकल्स आहे तर आपल्याला शेवटी ऑर आहे ना, सेक्शन B ला ऑर आहे, C ला ऑर आहे, D ला ऑर आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही हो मित्रांनो. येते लक्षात. सर मला न्यूमेरिकलची फार भीती वाटते. अरे बाबा तू सुरू तर कर, जे थिअरी आहे ते तर कर ना अगोदर, जे सांगितलंय ते तर कर, हो की नाही. चलो, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे, त्याचे 2च एक्झाम्पल आहेत, ते करून ठेवा मित्रांनो. सुक्रोजचं एक आहे आणि ईस्टरचं एक आहे. त्यानंतर अरेनियस इक्वेशन, शेवटचं जे इक्वेशन आहे, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनवर क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो. सो अशा पद्धतीने केमिकल कायनेटिकचे सुद्धा तुम्हाला मी इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. कमिंग टू द लास्ट पार्ट, सगळ्यात महत्त्वाचं, हार्ट ऑफ द फिजिकल केमिस्ट्री कोण आहे? हार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री कोण आहे? तर न्यूमेरिकल्स आहेत मित्रांनो. कमिंग टू द क्लायमॅक्स ऑफ दिस व्हिडिओ, तुम्हाला माहिती आहे नाही मला माहीत नाही, तुम्ही माझे PYQचे जर व्हिडिओज पाहत असाल मित्रांनो, खरं सांगू का, तुम्ही जर PYQ सिरीज जर माझी पाहिली तर मी तुम्हाला खोटं सांगत नाही,
न्यूमेरिकल्स असे चुटकीसरशी सोडवणार आहेत. आणि सगळ्यात आवडणारा पार्ट जर तुमचा कुठला होईल, शपथ मी खोटं सांगत नाही, तुम्ही जर PYQ सिरीज माझी फॉलो करायला सुरू केली, डेली त्याच्यावर पण व्हिडिओज मी अपलोड करतोय, तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री 6 चॅप्टरचा अगोदर देणार आहे मी, 3 दिलेले आहेत ऑलरेडी. सो तुम्ही जर बघितले ते क्वेश्चन्स तर तुम्ही म्हणताल सर न्यूमेरिकलची भीती माझी गायब झाली. खूप सोपे असतात तो न्यूमेरिकल्स आणि एवढ्या सुंदर ट्रिक्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला की काही घाबरायची गरज नाही. पहा, थिअरी तर जेवढे पॉईंट दिले त्याच्यावरच क्वेश्चन्स येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, न्यूमेरिकल्स फॉर्म्युला पाठ करा. फक्त तुमच्यावरती जबाबदारी आहे फॉर्म्युला पाठ करायची. कसा करायचा त्याच्या ट्रिक्स पण मी सगळ्या PYQ सिरीजमध्ये दिल्या, त्याचे व्हिडिओज पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, न्यूमेरिकल्स कुठून येणार आहेत बोर्डसाठी परत एकदा सांगतो, पहा. दुसरं काही करू नका. शेवटचा सिक्रेट फॉर्म्युला, शेवटचं चॉकलेट देऊन जातोय, सॉल्ड आणि अनसॉल्ड. सर कळलं नाही काय? पुस्तकात जे सोडवून दिलेले उदाहरण आहेत आणि पुस्तकाच्या पाठीमागं म्हणजे एक्सरसाइजमध्ये जे न्यूमेरिकल्स आहेत तेवढेच करा बस. त्याच्या बाहेरचं नाही येणार, त्याच्या बाहेरचं नाही येणार मित्रांनो. कारण प्रूफ आहे माझ्याकडे. हा घ्या पुरावा. प्रत्येकदा मी येतो आपल्या पेपरकडे, पहा. हा जो न्यूमेरिकल आहे मित्रांनो, अन इलेमेंट विथ मोलार मास 27 ग्रॅम moles forms a cubic unit cell with edge length 405 if density of the crystal is 2.7 gram. Identify the type of unit cell. 27 पेज नंबरवर तुम्हाला त्याचा आन्सर FCC येते. पहा, आपण टेक्स्टबुक मध्ये जाऊयात. ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. 27 त्याचं मास आहे आणि 2.7 ग्रॅम त्याची डेन्सिटी आहे. मी तुम्हाला डायरेक्टली पेपर आपल्या पुस्तकामध्ये नेतो. पहा, पण इथं आलेलं आहे. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, पहा तुम्ही पाहू शकताय की जो क्वेश्चन आलेला आहे तो कुठून आलेला आहे तो दाखवतो मी. हे पहा, ॲन इलेमेंट, नीट लक्ष देऊन पहा मित्रांनो, ॲन इलेमेंट विथ मोलार मास 27 grams per mole forms cubic unit cell with edge length of 405 picometer if the density of the element is 2.7. इथं परत पहा, 1 minute. हे पहा, मोलार मास 27 ग्रॅम, डेन्सिटी 2.7, 405 त्याची एज लेंथ आहे आणि आयडेंटिफाय टाईप ऑफ युनिट सेल विचारलं आहे. मला वाटतं की आता तुम्हाला सगळे प्रूफ मिळालेले आहेत मित्रांनो. मोलार मास 27 आहे, क्युबिक युनिट सेल आहे, 405 त्याची एज लेंथ आहे, 2.7 त्याचं डेन्सिटी आहे आणि विचारलंय काय, व्हॉट इज द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल, तर त्याचं उत्तर FCC किंवा CCP आहे. सो एक नाही, असे कितीतरी न्यूमेरिकल्स आहेत मित्रांनो ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं न्यूमेरिकलची भीती अजिबात बाळगायची नाही. सरळ सरळ सॉल्ड आणि अनसॉल्ड न्यूमेरिकल्स करा. फॉर्म्युला ट्रिक्स मी तुम्हाला दिलेले आहेत सगळ्या व्हिडिओजमध्ये. त्यामुळं तुम्हाला याचा फॉलोअप घ्यायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आजचा नक्की कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मित्रांनो. कारण तुमची एक कमेंट मला नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी प्रेरित करत असते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन कन्सेप्टसह.